आज आपला वावरकडे लागच ना बाई अचानक मग भयानक डायरेक्ट गहू काढा ना मशीन. तर मग काय आपण त्या मशीन काय आपण आपला गहू काढत का नाही काढत ते तर तुम्ही मी पुढे सांगस. तर जे कांदेश पब्लिक आज ना बाई आपला वावरकडे लागेच बरं का अचानक मग भयानक गहू काढा ना मशीन. मग काय आपले पण गहू काढणं होतात असं पण मग काय त्यातले आपण पण एक शब्द विचारतच की आपला पण गहू काढणं आहेत मालक. मग काय लगेच ते आपण थांबडले तर म्हणे मशीन वगैरे फिरायला तर एकच शब्दावर ऐकले तर आपला गहू काढा ना. लगेच मग काय मशीन लगे आपला वावर मग पोची जास बाई आणि आता लगे मशीननी सेटिंग वगैरे करानी बाकी होती आणि आपला गहू असा पण काढणंच होतात. आणि आपल्या हल्लर वगैरे बोलावं नव्हतं पण डायरेक्ट मशीन लागच बरं का बाई. लगे त्याच सेटिंग वगैरे होईच नाही आपला वावर मग मशीन आता टाकाना बाकीच होतं. मग काय त्यासले म्हणतं पाणी वगैरे पिल्या आपण पाणी पण भरलंय त्यासले मग लगेच त्यासने पाणी वगैरे पिले आणि लगेच आपला वावर मध्ये मशीन टाकान सुरुवात काहीच राहतात. मग लगेच आपला वावर मग मशीन वगैरे टाक देसा आणि गहू काढायला सुरुवात कर देतेस बरं का बाई. एक नंबर आहे आपला गहू असा पण कोरडा होई झालो तर एक नंबर निघे राहतात बरं काय. मग लगेच तेवढं एक फाडी मारायची झाली होती मग काय आपण पण जाईन देखील म्हणतं कशा निघी राहत गहू सुटी राहणार का काय लगे आपण दकाल जातच की काय एक लोंब पण सुटी नाही राहते बाई एकच नंबर काढ राहता डायरेक्ट गहू. आणि इकडे तर कसं काय आपला असं बोलता बोलताच अर्धा वावर पण होई जास बरं का. आणि इकडे आधी थोडंसं 10-12 फाड्या बाकी होत्यात आपल्या वावरने आणि गहू काढणार ते तुम्ही विचारूच नका आपला असा पण कोरडाच गहू होई झाला होता. लगेच इकडे मालककडे लागच ते काय मालक नाही त्या पण निम्न झाडकाल बसेल राहता आणि इकडे दखताच मशीन दकांसाठी गर्दी पण गोळा होईच. लगेच तेवढा मग आपला समाधान भाऊ पण तारपत्री लिहिणी लागच बरं का. आणि आता आपली शेवटली फाडी बाकी होती बरं का ते गहू काढाने लगेच आपला गहू वगैरे एक नंबर काढाय घेत. आणि इकडे गर्दी पण गोळा होई की मशीन फिरायला लगेच गर्दी पण लगेच दूर दूर पै जातच बरं का मशीन त्या एकदम पोपोटा उड राहतात. मग काय आपला गहू बाकी कितला उन्हात कितला पोता उन्हात नाही कितला नाही उन्हात ते तर तुम्हाला मी पुढे सांगू त्यांसाठी आपला ब्लॉगने तुम्ही वाट दाखवा ना आपला